मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की जी पण तुम्हाला ब्लॉगिंग करायची असेल, वेबसाईट बनवायची असेल, एखादा ब्लॉग बनवायचा असेल तर त्यासाठी इंटरनॅशनल ब्लॉगिंगचा वापर करा। म्हणजे की इंटरनॅशनल कीवर्डला टार्गेट करा, इंटरनॅशनल कंट्रीला टार्गेट करून तुम्ही तुमच्या टॉपिकवर कंटेंट लिहा, जेणेकरून एका क्लिकमध्ये तुम्हाला खूप जास्त कमाई होईल। कारण जर तुम्ही इंडियासाठी टॉपिक लिहिला तर त्याच्यावर ट्रॅफिक तर येईल पण जास्त पैसे नाही मिळणार। पण तेच तुम्ही बाहेर इंटरनॅशनल देशांसाठी काम केले, USA, अमेरिका, इंग्लंड, UK, दुबई, हे जे पण टियर 1 कंट्री आहे यांच्यासाठी काम केलं, यांच्यासाठी टॉपिक बनवले, कंटेंट लिहिले, ब्लॉग बनवले तर तुम्हाला चांगली रक्कम मिळेल। तर मी तुम्हाला एक टॉपिक सांगणार आहे, त्या टॉपिकवर तुम्ही कंटेंट लिहा। मायक्रो निच टॉपिक सांगणार आहे, म्हणजे की एक किंवा दोन पेज फक्त तुम्ही लिहा, ब्लॉग पोस्ट बनवा, त्यावर कंटेंट लिहून तुम्ही सोडून द्या, ऑटोमॅटिकली तो गुगलमध्ये रँक होईल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल आणि तुम्ही पाहते राहुल ब्लॉगर यूट्यूब चॅनल। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला तो कीवर्ड सांगतो पहिला। तर HRF फ्री कीवर्डमध्ये जातो मी। इथे बघा, HRF फ्री कीवर्ड रिसर्च, फ्रीमध्ये जे पण करायचं ते आपल्याला फ्रीमध्ये करायचं आहे, कारण स्टार्टिंगला आपल्याकडे पैसे नसतात। आपण डोमेन विकत घेतो, डोमेनची किंमत 600-700 रुपये असते, होस्टिंग घेतो तर आपल्याकडे पैसे नसतात। तर सर्वप्रथम तुम्ही जे फ्री कीवर्ड्स टूल्स आहेत त्याचा वापर करून पैसे कमवा। पैसे आल्यानंतर जो महिन्याला पगार भेटतो त्याचा वापर करून तुम्ही SEMrush किंवा HRF विकत घेऊ शकतात। तर माझ्या आता पैसे नाही तर मी ते फ्री कीवर्ड रिसर्च टूल आहे HRFचा, तो वापर करतो आहे। इथे बघा, इथे तुम्हाला युनायटेड स्टेट ठेवायचं आहे, कारण मी जे पण माझे टॉपिक बनवतो, जे पण ब्लॉग बनवतो तो अमेरिकेसाठी बनवतो, जेणेकरून तिकडे जास्त इन्कम होते। ते इथे कीवर्ड टाकायचं आहे बघा। तर मी एक शोधला कीवर्ड, त्याचं नाव आहे कॅल्क्युलेटर। इथे फाइंड करतो। आता बघूया की कॅल्क्युलेटरवर किती अर्निंग होते, किती KD आहे। तिथे बघा 10 मिलियन लोकांनी विजिट केले आहे 8 तासांमध्ये। पण इथे कीवर्ड डिफिकल्टी खूप हार्ड आहे, म्हणजे कॅल्क्युलेटर, मॉर्टेज कॅल्क्युलेटर, BMI कॅल्क्युलेटर याच्यावर काम करून काही फायदा नाही, कारण याची KD खूप हाय आहे, कारण ऑलरेडी लोकांनी याच्यावर खूप वेबसाईट बनवल्या आहेत। तर हे जाऊ दे, याला कट करू। पण इथे मी एक कीवर्ड टाकतो, त्याचं नाव आहे बोर्ड फूट कॅल्क्युलेटर। तिकडे बघा, बोर्ड फूट कॅल्क्युलेटर, याचे 12 तासामध्ये 10,000 वॉल्यूम आहे याचे, आणि KD बघा, कीवर्ड डिफिकल्ट इझी आहे। कधी पण इझीवर काम करा, कारण आपली नवीन मायक्रोनिच वेबसाईट असते तर इझी केल्यानंतर ते लवकर गुगलमध्ये रँक होते। जरी ते डिफिकल्ट असतं, हार्ड असतं तर याच्यावर काम करू नका। फक्त KD तुम्हाला इथे बघा, KD तुम्हाला इझी पाहिजे। इझी असल्याने काय होतं की ह्या कीवर्डवर कोणते पण लोक काम करत नाहीत, जास्त वेबसाईट नसतात, जेणेकरून आपली वेबसाईट गुगलच्या पहिल्या पेजमध्ये येते आणि त्याला इम्प्रेशन भेटून ती व्हायरल पण होते। तर बघा, बोर्ड फूट कॅल्क्युलेटर, बोर्ड फूट कॅल्क्युलेटर काय असतं, जे लाकडाचं जे आपण म्हणजे कोणता जर प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये आपण जो लाकूड वापरतो, किती प्रमाणात लाकूड वापरायचं आहे, त्यासाठी किती खर्च येईल, त्यासाठी काय काय सामान लागेल, म्हणजे किती रुपये खर्च होतील, ते एक कॅल्क्युलेटर असतो, ते कॅल्क्युलेटर असतं। त्या कॅल्क्युलेटरच्या नावाने तुम्ही इकडे ते करू शकतात, तो कॅल्क्युलेटर तुम्ही ते बनवू शकतात। तो कॅल्क्युलेटर तुम्ही कसं बनवणार, कारण आपल्याला कोडिंग ते येत नाही, कॅल्क्युलेटर कसा बनवायचा तो घाबरू नका। तुमचा राहुल भाऊ आहे, आपण सगळे मराठी माणसं आहेत, ते मी तुम्हाला हे पण शिकवणार आहे की बोर्ड फूट कॅल्क्युलेटर आपण कसा बनवू शकतो। चला, मी कॅल्क्युलेटर पण बनवायला शिकवेल तुम्हाला, ते फ्रीमध्ये 1 सेकंदामध्ये 2 मिनिटांमध्ये बिना कोडिंगचा कॅल्क्युलेटर आपण मी बनवून दाखवेल तुम्हाला इकडे। पण सर्वप्रथम बोर्ड फूट कॅल्क्युलेटर याची माहिती तुम्हाला कुठे भेटेल, तर त्यासाठी तुम्ही काम करा, ChatGPTला ओपन करा इथे आणि ते टाका बोर्ड फूट कॅल्क्युलेटर, हे सर्च करा। इथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की बोर्ड फूट कॅल्क्युलेटर काय असतो। याच्यामध्ये बघा पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते। आता हे सगळं इंग्लिशमध्ये आहे, तर त्याला तुम्ही काम करा, याला आपण कॉपी करूया आणि याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करूया, मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करा याला, जेणेकरून हे तुम्हाला सगळं मराठीमध्ये भेटेल आणि त्याचा वापर करून आपण थोडीफार तर लिहू शकतो। इथे बघा, बोर्ड फूट हे लाकूड मोजण्याचे एकक आहे, हे 1 फूट लांब गुणिले 1 फूट रुंद गुणिले 1 इंच जाडीच्या लाकडाचे प्रमाण दर्शवते। तर हे बघा, हे मराठीमध्ये आलं। आता बघा, तुम्हाला डोकं लावावं लागेल, याच्यामधून तुम्ही हे सरळ कॉपी पेस्ट करू नका, कारण गुगल खूप हुशार असतं, गुगल हे पकडेल आणि तुमची वेबसाईट डिइंडेक्स करेल, बरोबर। तर हे ChatGPTचं कंटेंट आहे, याला असे कॉपी करू नका। इथे फक्त याला तुमच्या डोकं लावा, तुमच्या डोक्याचा वापर करून याला तुम्ही मराठीमध्ये लिहा आणि ते ऑटोमॅटिकली इंग्लिशमध्ये पण कन्वर्ट करा तुम्ही। इथे फक्त तुम्ही माहिती घेतली, त्यानंतर ही इन्फॉर्मेशन तुम्ही काय करा, गूगल ट्रान्सलेशन बघा,
इथे बघा मी ते तुमच्यासाठी इथे बनवलं आहे बघा. मी काय लिहिलं आहे, मोठे काम करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाची किंमत मोजण्यासाठी बोट फूट कॅल्क्युलेटरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे किती प्रमाणात लाकूड लागेल, तसे किती पैसे खर्च होतील याचा तुम्हाला अंदाज येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो त्याला मी इथे बघा इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट झालेला आहे. मग याला कॉपी करून तुमच्या ब्लॉगमध्ये पेस्ट करायचं आहे, झालं. म्हणजे ChatGPTचा वापर फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती घेण्यासाठी होतो की बोट फूट कॅल्क्युलेटर जो आपण कॅल्क्युलेटर बनवतो आहे, जो टॉपिकवर व्हिडिओ ज्या टॉपिकवर आपण कॉन्टेंट बनवतो आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती नसते. तर ChatGPT ते आपल्याला सांगतं की याच्यामध्ये काय काय माहिती तुम्ही लिहू शकतात. बस एवढं झालं. हे तुम्हाला समजलं असेल मला काय बोलायचं आहे. दुसरं असं की बोलचाल की तो कॅल्क्युलेटर तुम्ही कसा बनवायचा. बघा इथे मी बोट फूट कॅल्क्युलेटरची जी वेबसाईट आहे ती ओपन करतो. हे बघा ही वेबसाईट ओपन झालेली आहे. यांना ओपन केल्यानंतर इथे बघा नंबर ऑफ पीसेस 1, थिकनेस 2 टाकली, विड्थ 3 टाकली, लेंथ 4 टाकली. हे बघा ऑटोमॅटिकली इथे सगळ्या व्हॅल्यू येतात. सेकंडवाला मी दाखवतो सेकंड वेबसाईट कशी आहे ती. थिकनेस, विड्थ हे फक्त मी डेमो दाखवतो. क्वांटिटी दाखवली, 13 दाखवली, कम्प्यूट केलं. इथे बघा बोर्ड फीट, टोटल बोर्ड फीट असा एक कॅल्क्युलेटर आहे. तो कसा बनवायचा बघा. हे बघा इथे मी दाखवतो तुम्हाला. फक्त तुमच्या माहितीसाठी मी करतो, इथे कॅल्क्युलेट करतो. हे बघा आणि ते गुगलची ॲड पण ते शो होतात, गुगलची ॲड. तर तुम्ही याच्यावर काम करू शकतात. त्यानंतर हा कॅल्क्युलेटर कसा बनवायचा त्यासाठी परत ChatGPTमध्ये जायचं आणि इथे लिहा बोट फूट कॅल्क्युलेटर वर्डप्रेस फुल कोड. कारण आपली वेबसाईट वर्डप्रेसमध्ये असणार आहे, कारण आपला कोडिंग जमत नाही. तर वर्डप्रेसमध्ये विदाउट कोडिंगचं चालतं काम. तर वर्डप्रेस साईटसाठी बोट फूट कॅल्क्युलेटरचा जे पण सोर्स कोड असतो त्याची मी ते कमांड टाकली आणि ChatGPT एका मिनिटामध्ये तुम्हाला तो कोड देईल. पूर्ण इन्फॉर्मेशन दिली पण आहे की तो कोड कुठे पेस्ट करायचा. बघा कॉपी अँड पेस्ट कोड बिलो न्यू फाईल नेम बोट फूट calculator.php. म्हणजे बघा आपण जी पण डोमेन विकत घेतो, होस्टिंगवरून डोमेन विकत घेतो, त्याच्यामध्ये जाऊन फाईल मॅनेजरमध्ये जाऊन प्लगिन्समध्ये जाऊन तिकडे हा कोड पेस्ट करायचा आहे. हा कोड पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक तुम्हाला पेज बनवायचा आहे वर्डप्रेस वेबसाईटमध्ये. पेज किंवा पोस्ट बनवायची आहे. त्याच्यामध्ये शॉर्टकटचा जो वापर आहे, शॉर्ट कोडचा वापर असतो, त्याचा वापर करून तिथे फक्त बोट फूट कॅल्क्युलेटर टाकायचा आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली हा कोड तुम्हाला तिकडे दिसेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा कोड तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटमध्ये टाकू शकतात. तर हा कोड कसा कॉपी करायचा वेबसाईटमध्ये, तुमच्या वेबसाईटमध्ये कसा कॉपी पेस्ट करायचा, तर त्याची माहिती पण पाहिजे असेल तर कमेंट करा. कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि एवढी मोठी व्हिडिओ कोण बघत नाही. जर जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा. मी ह्यावर पण एक व्हिडिओ बनवेल. त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देईल की हा कॅल्क्युलेटरचा आपण तुम्ही वापर कसा करू शकतात. मी फक्त तुम्हाला अंदाजे म्हणजे एक टॉपिक दिला, याच्यावर तुम्ही काम करू शकतात आणि याच्यावर खूप कमाई आहे. कारण हा एक मॅक्रोनिच आहे. याच्यावर जास्त कॉन्टेंट लिहायची गरज नाही, जास्त पेजेस बनवायची गरज नसते, जास्त पोस्ट लिहायची गरज नसते. थोडंसं काम करा, एकदाच काम करा, एकदा 10-12 पोस्ट बनवा, त्यानंतर सोडून द्या. ऑटोमॅटिकली याच्यामधून तुम्हाला इन्कम चांगल्या प्रकारे होईल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.